नमस्ते, मी अनिता. आज आपण वजन कमी करण्यासाठी पूर्ण दिवसाचा आपला आहार कसा असावा ते पाहूया. गेल्या काही दिवसांमध्ये मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की मॅम आम्हाला वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन द्या. तर त्याच कमेंटच्या बेसिसवरती आजचा हा मी व्हिडिओ घेऊन आले. आज जो मी तुम्हाला डाएट प्लॅन देणार आहे तो जर तुम्ही फॉलो केला आणि तुमचं वजन कमी झालं तर तुम्हाला कोणताही विकनेस जाणवणार नाहीये. स्किनवरचा कोणताही ग्लो तुमच्या कमी होणार नाहीये. उलट तुम्ही रोज योगा केल्याने तुमच्या स्किनवरती ग्लो छान येणार आहे. कोणतेही तुमचे विटॅमिन्स कमी होणार नाहीये, हिमोग्लोबिन कमी होणार नाहीये. त्यामुळे रोज हे डाएट फॉलो करा आणि रोज योगा करा. बघा तुमचं 100% वजन कमी होणार आहे. आजचं हे डाएट खूप सोपं आहे. सर्वसामान्य लोकांना परवडणारं असं आहे. जे आपल्या घरामध्ये आहे तेच फक्त कधी खायचं, कसं खायचं हे मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. तेच तुम्ही फॉलो करायचं आणि तुमचं वाढलेलं वजन लवकर कमी करायचं. ह्या डाएट बरोबर तुम्हाला रोज योगा पण करावा लागणार आहे 40 ते 45 मिनिट. तरच तुमचं वाढलेलं वजन लवकर कमी होणार आहे. नुसतं डाएट केल्याने वजन कमी होणार नाही किंवा नुसता योगा केल्याने सुद्धा वजन कमी होत नाही. हे दोन्ही तुम्हाला करावं लागणार आहे. तेव्हा तुमचं वजन लवकर कमी होणार आहे. साध्या भाषेत सांगायचं झालं तर जेवढ्या कॅलरीज आपण खाण्यातून घेतो त्याच्यापेक्षा जास्त कॅलरीज आपल्या खर्च व्हायला पाहिजेत. म्हणजे डेली जे आपल्या ॲक्टिव्हिटी होत आहेत किंवा तुम्ही रोज जो योगा करताय त्यातून तरच तुमचं वाढलेलं जे वजन आहे, एक्स्ट्राची फॅट आहे ती कमी व्हायला लवकर मदत होते. त्यामुळे आपल्याला रोज योगा पण करायचा आहे आणि डाएट पण फॉलो करायचं आहे. तरच आपलं वजन लवकर कमी होणार आहे. चला तर मग आता आपण पाहूया पूर्ण दिवसाचा आपला डाएट प्लॅन कसा असावा. सुरुवातीला आपण पूर्ण दिवसाचा डाएट पाहूया. त्यानंतर आपण दिवसभरामध्ये काय खावे जास्त आणि काय खाऊ नये हे पाहूया. सर्वप्रथम आपण सकाळी उठल्यावरती फ्रेश झाल्यावरती आपल्याला 1 ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 थेंब फक्त लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे. यामुळे शरीर हायड्रेट होतं आणि दिवसाची सुरुवात चांगली होते. कोमट पाणी घेतल्यानंतर तुम्हाला 40 ते 45 मिनिट रोज योगा करायचा आहे किंवा तुम्ही जी कोणती ॲक्टिव्हिटी करत असाल किंवा कोणतंही वर्कआउट करत असाल किंवा तुम्ही माझा एखादा व्हिडिओ पाहून सुद्धा रोज करू शकता. त्यानंतर तुम्हाला ड्रायफ्रुट्स खायचे आहेत आणि वर्कआउट झाल्यानंतर 30 ते 40 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला नाश्ता करायचा आहे. नाश्त्यामध्ये तुम्हाला खूप सारे प्रोटीन्स खायचे आहेत कारण की दिवसभरामध्ये आपण पाणी पिऊन ते पचतात आणि आपल्या शरीराला व्यवस्थित लागतात. म्हणून लक्षात घ्यायचं नाश्त्यामध्ये तुम्हाला प्रोटीन्स खायचे आहेत. नाश्त्यामध्ये तुम्हाला 7 दिवस काय खायचं आहे ज्याच्यामध्ये प्रोटीन जास्त आहे ते पाहूया. एक दिवस तुम्ही उकडलेली अंडी घ्या. फक्त तुम्हाला व्हाईट खायचं, येलो खायचं नाहीये. एक दिवशी तुम्ही मूग डाळीचा चिला बनवून खा. एक दिवशी तुम्ही पनीर घ्या 100 ग्रॅम. ते पण तुम्ही रोस्ट करून खाऊ शकता किंवा एक दिवशी तुम्ही मोड आलेले कडधान्य खा. एक दिवशी तुम्ही बेसनचा चिला बनवून खा. एक दिवशी तुम्ही इडली सांबर खावा. एक दिवशी तुम्ही ओट्सचं उपीट बनवून खा. असं तुम्ही 7 दिवसामध्ये वेगवेगळा नाश्ता बनवून खाऊ शकता. ज्याच्यामध्ये जास्त प्रोटीन आहे असं तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर तुम्हाला 10 ते 11 वाजता भूक लागल्यावरती एक फळ खायचं. कोणतंही तुमच्या घरामध्ये जे फळ असेल ते तुम्हाला खायचं. त्यानंतर तुम्हाला दुपारचं जेवण 12 ते 1 पर्यंत करायचं. याच्यामध्ये सुरुवातीला एक मोठा बाउल भरून तुम्हाला सॅलड घ्यायचा आहे. त्यानंतर भाजी पोळी घ्यायची. भाजीमध्ये तुम्ही एखादी पालेभाजी घेऊ शकता किंवा मोड आलेले कडधान्य पण घेऊ शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला दही किंवा ताक रोज कंपल्सरी झालंच पाहिजे. रोज दही किंवा ताक घेतल्याने तुमचं डायजेशन व्यवस्थित होतं. त्यामुळे रोज जेवणामध्ये दही किंवा ताक कंपल्सरी ठेवा. अशा प्रकारे आपल्याला दुपारचं जेवण करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, जेवण करताना पाणी अजिबात प्यायचं नाही. तुमची खूपच ड्राय भाजी असेल तर तुम्ही 2 ते 3 घोट पाणी पिऊ शकता. अनेकांना पाणी खूप प्यायची सवय असते जेवण करताना. त्याने काय होतं, आपलं डायजेशन डिस्टर्ब होतं आणि आपलं वजन खूप वाढतं. विशेष म्हणजे तुमचं पोट खूप वाढतं. त्यामुळे जेवण करताना पाणी पिऊ नका. जर तुम्हाला पाणी प्यायचं तर जेवायच्या अगोदर तुम्ही अख्खा 1 ग्लास भरून पाणी पिऊ शकता. त्यानंतर तुम्हाला 4 ते 5 वाजता थोडीशी भूक लागल्यासारखं होतं इव्हिनिंगला, तर त्या टायमात तुम्हाला ग्रीन टी घ्यायचं आहे किंवा ब्लॅक टी तुम्ही घेऊ शकता. पण त्याच्यामध्ये तुम्हाला साखर अजिबात टाकायची नाही. लक्षात घ्यायचं जेव्हा तुम्हाला वजन कमी करायचं आहे तेव्हा तुम्हाला साखर अजिबात खायची नाहीये. त्यासोबत तुम्ही रोस्टेड चणे, मुरमुरे, खाकरा किंवा मखाना जे तुमच्या घरामध्ये रोस्टेड असेल ते तुम्ही खाऊ शकता किंवा एखादं फळ सुद्धा खाऊ शकता जे तुमच्या घरामध्ये असेल. त्यानंतर तुम्हाला रात्रीचं जेवण जास्तीत जास्त लवकर करायचं आहे. 8च्या आतमध्ये तुमचं रात्रीचं जेवण झालं पाहिजे. कारण तुम्ही झोपायला जायच्या अगोदर तुमचं 2 तास जेवण झालेलं पाहिजे. तरच तुमचं डायजेशन व्यवस्थित होतं. त्यानंतर तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये भाजी भाकरी खाऊ शकता. एखाद्या दिवशी तुम्ही सूप पिऊ शकता. एखाद्या दिवशी तुम्ही दाल खिचडी बनवून खाऊ शकता. पण दाल खिचडी बनवताना त्याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या भाज्या ॲड करायच्यात, खूप साऱ्या डाळी ॲड करायच्यात आणि खूप कमी प्रमाणात त्याच्यामध्ये राईस ॲड करायचं. अशा प्रकारे तुम्हाला दाल खिचडी बनवून
एखाद्या दिवशी खायचे. जर तुम्हाला भात खायचा, अनेकांना भात खायला खूप आवडतो, तर तुम्ही एक दिवशी पूर्णपणे भातच खा. त्याच्यासोबत तुम्ही भाकरी किंवा पोळी खात असाल तर ती खाऊ नका. फक्त भातच खा. आणि भात बनवताना तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यामधलं जे पाणी आहे शिजताना 2 ते 3 वेळा तुम्हाला चेंज करायचं आहे. त्याने काय होतं, भातामधलं बऱ्यापैकी स्टार्चचं प्रमाण कमी होतं. अशा प्रकारे भात शिजवून तुम्ही खाऊ शकता. आणि तुम्हाला नॉनव्हेज खायचं आहे तर ते रात्री खाऊ नका, कारण की ते पचायला खूप जड असतं. त्यामुळे तुम्ही लंचला खा, दुपारच्या जेवणामध्ये नॉनव्हेज खाऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला रात्रीचं जेवण जास्तीत जास्त लवकर करायचं आहे, 8च्या आतमध्ये. जास्त तुम्ही काय खाऊ नये वजन कमी करण्यासाठी ते पाहूया. ज्याच्यामध्ये साखर आहे, गोड असं तुम्हाला काहीही खायचं नाही. ज्याच्यामध्ये तेल जास्त आहे, तळलेलं असं तुम्हाला काहीही खायचं नाहीये. बेकरी प्रॉडक्ट्स खाऊ नका, ज्याच्यामध्ये मैदा आहे असं तुम्हाला काहीही खायचं नाही. जंक फूड खाऊ नका, कोल्ड ड्रिंक्स पिऊ नका, पॅकेट ज्यूस पिऊ नका, बाहेरचं खाऊ नका. घरी बनलेलं ताजं जेवण तुम्हाला रोज करायचंय. तर तुम्हाला काय खायचं आहे ते पाहूया. दिवसाची सुरुवात तुम्हाला पाणी पिऊन करायची आहे आणि दिवसभरामध्ये तुम्हाला खूप पाणी प्यायचं आहे. 4 ते 5 लिटर तुम्हाला रोज पाणी प्यायचं आहे. आणि ज्याच्यामध्ये प्रोटीन जास्त आहे ते तुम्हाला खूप खायचं आहे. रोज नियमित योगा करा. घरी बनलेलं रोज ताजं जेवण करायचंय आणि सीझनल फळं खूप खावा. रोज 7 ते 8 तास झोप घ्या. हे जर तुम्ही फॉलो केलं तर दिवस तुम्हाला खूप प्रसन्न जाणार आहे. दिवसभर तुम्ही फ्रेश राहणार आहात. कुठेही तुम्हाला थकवा जाणवणार नाहीये किंवा विटॅमिन्स तुमचे कमी झालेत, स्किनवरचा ग्लो कमी झालाय, हिमोग्लोबिन कमी झालंय असं तुम्हाला काहीही जाणवणार नाहीये. खूप छान दिवस तुमचा प्रसन्न जाणार आहे आणि तुमचं वजन सुद्धा लवकर कमी होणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे डाएट फॉलो करायचं आहे आणि तुमचं वाढलेलं वजन लवकर कमी करायचं आहे. खूप सोपं आहे आजचं डाएट. जे आपल्या घरामध्ये रोज जेवण बनतं तेच खाऊन आपल्याला वजन कमी करायचं आहे. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जाता जाता सबस्क्राईब करा. नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.